एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो, एक बाय मला चप्पल घालून मला जेवायला वाढायला लागली. मी म्हणलं काकी तुम्ही चप्पल घालून तुम्ही हे जेवायला वाढता? ती म्हणली महाराज ही कीर्तनकाराला जेवायला वाढायची चप्पल आहे. मला पण काय कळलं. बरं 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 म्हणलं बरं बरं. हा तुमच्याकडे अजून कुठल्या कुठल्या चपली आहेत? ती म्हणली महाराज माझ्याकडे फार वेगवेगळ्या चपली आहेत. माझ्याकडे वॉकिंगला जायची वेगळी चप्पल आहे, जॉगिंगला जायची वेगळी चप्पल आहे, पाहुण्यांकडे जायची वेगळी चप्पल आहे, बाथरूमला जायची वेगळी चप्पल आहे, आंघोळ करायची वेगळी चप्पल आहे. मी म्हणलं कीर्तनकारला हा नाही एखादी चप्पल आहे हा ना आमच्या डोक्यात म्हणजे होईल तुझ्या मनात समाधान. अरे पण एक वाक्य सांगतोय, किती पण बदला किती पण सुधरा अजून माणूस तोंडानं जेवतो. हा किती पण सुधरा किती पण बदला अजून माणूस डोळं झाकून झोपतो. तो असं नाही की बाबा त्याजवळ मोकार पैसा तोंड उघडं ठेवून झोपतो. तसं नाही. अरे उलट काय काय स्टँडर्ड माणसांना झोपीच्या गोळ्या येत्या. काय काय जणांच्या गोळ्या झोपल्या पण गडी झोपना त्याला काय आपण तरी करणार सांगा. झोप लागत नाही म्हणून गोळ्या, भूक लागत नाही म्हणून गोळ्या, खाल्लेलं पचत नाही म्हणून गोळ्या, पचलेलं बाहेर पडत नाही म्हणून गोळ्या, गोळ्याच गोळ्या. 10 गोळ्या खाली एकानं झोपीच्या त्याला तरी झोप लागली नाही. 15व्या गोळीला झोप लागली आणि ही दिली झोपीची गोळी आणि उठायची नाही गोळी दिली तर मेला जाग्याला. काय करता लोक बदलत चालली. पण बघा एक वाक्य सांगतोय, माना नाहीतर नका मानू. पैशाचा अहंकार कधीच करू नका, जिरल्याशिवाय राहत नाही. जिरल्याशिवाय राहत नाही. पदाचा कधी अहंकार करू नका. अहो महाराज आज